तर आजची रेसिपी आहे टोमॅटोचं सार. त्यासाठी लागणार आहे पिळावाली मिरची, धने, 1 वाटी ओलं खोबरं, 4 ते 5 टोमॅटो आणि लसूण. मिरची आणि धने आपण पाण्यात भिजत ठेवायचे आहे थोडा वेळ. त्यानंतर हे सगळं आपण आता मिक्सरला वाटून घेऊया. एक थिक पेस्ट बनवायची आहे. टोमॅटो, लसूण आणि मिरची आणि धने ह्यांची एक थिक पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला. जसं आपण वाटतो तसं. इथे आपण थोडं थोडं पाणी टाकून ते वाटून घ्यायचं आहे. आता हे वाटण आपण एका टोपामध्ये काढून घेऊया. असं एवढ्या थिकनेसचं आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण गॅसवर एक टोप ठेवला आहे. त्यात आपण तेल ॲड करूया. इथे आपण ह्याला लसूणची फोडणी देणार आहे. लसूण थोडी गोल्डन ब्राऊन झाल्यावर आपण त्याच्यामध्ये हे वाटण ॲड करून घेऊया. आता आपण इथे फोडणीमध्ये आपलं वाटण ॲड करून घेऊया. पूर्ण वाटण आपल्याला चांगलं फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे. तर आता इथे आपण थोडी हळद टाकून घेऊया. आता इथे आपण आपला घरगुती लाल तिखट मसाला ॲड करून घेऊया आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण इथे चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया आणि त्याला चांगलं मिक्स करून घेऊया. कढ येईपर्यंत त्याला मिक्स करूया आणि रेडी आहे आपलं टोमॅटोचं सार. हे तुम्ही नॉनव्हेज असेल त्या दिवशी भातावर घेऊनसुद्धा खाऊ शकता किंवा व्हेजसोबत पण खाऊ शकता. खूप इझी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. थँक्यू.